उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते। दिशा सालियन प्रकरणी आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली। नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट। दिशा सालियन प्रकरण दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले। सगळ्याचा करता करविता सचिन वाझेच। नारायण राणेंचा गंभीर आरोप। चित्रा वाघ एकट्या नाहीत, संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी। अनिल परबांनी बढाया मारू नयेत, नारायण राणेंचा अनिल परब यांना इशारा। जयंत पाटलांसोबत शेतीमध्ये एआयच्या वापराबाबत चर्चा झाली। अजित पवारांचं बंद दाराआडच्या चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा। शिवाजी पार्क मैदानासाठी प्रशासनाची परवानगी। 30 मार्चला होणार मनसेचा मेळावा। अफवा पसरल्यानं नागपूरमध्ये हिंसेची घटना। हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार। हिंसाचारात झालेले नुकसान आरोपींकडूनच वसूल करणार, अन्यथा त्यांची संपत्ती जप्त केली जाईल। देवेंद्र फडणवीसांची माहिती। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणी संबंधित संशयित महिलेला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। 1 कोटीची खंडणी स्वीकारताना महिलेला करण्यात आली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।